हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे ना, मी अष्टविनायकाची यात्रा करणार आहे. म्हणजे पुढच्या 3 दिवस माझी अष्टविनायकाची यात्रा असणार आहे. तर या अष्टविनायकाची यात्रा कशा प्रकारे केली जाणार आहे आणि कुठे कुठे स्टे करणार आहे, कशा प्रकारे दर्शन होणार आहे, संपूर्ण माहिती ना तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, अष्टविनायकाची यात्रा आपण कोणाच्या साक्षीने पूर्ण करू शकतो याच्याबद्दल खूप सुंदर माहिती ना पुढे व्हिडिओमध्ये दिली आहे. ही माहिती नक्की तुम्हाला आवडेल. आणि मित्रांनो, अष्टविनायकाची यात्रा मी कशा प्रकारे करणार आहे म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा असे 8ही गणपतीचे दर्शन घेणार आहे. ते कशा प्रकारे घेणार मी तुम्हाला सांगतो. बघा, सर्वात आधी ना मी मोरगावच्या मोरेश्वरला जाणार आहे, सिद्धटेकच्या सिद्धिविनायक, पालीच्या बल्लारेश्वर, मडच्या वर्धविनायकाला, थेऊरच्या चिंतामणी, लेण्याद्रीच्या गिरिजात्मज, ओझरचा विघ्नेश्वर आणि रांजणगावच्या महागणपतीला. मोरगावच्या मोरेश्वरला येऊन पुन्हा आहे ना मी माझी यात्रा पूर्ण करणार आहे. आणि कुणाच्या साक्षीने पूर्ण करणार आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर चला यात्रेला सुरुवात करूया आणि बोलूया गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर गाईज, आता आहे ना आमची पूर्ण तयारी झालेली आहे, गाडी पण आलेली आहे आणि आता आहे ना 5:30 वाजलेले आहे. तर आता थोड्या वेळातच ना आम्ही निघणार आहे. तर बघूया यात्रा कशा प्रकारे होते आणि किती वेळात होणार आहे, संपूर्ण म्हणजे A to Z माहिती ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मग टाइम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्र बघा, ही गाडी आहे, या गाडीने आम्ही प्रवास करणार आहोत. अष्टविनायकाची यात्रा शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे लाईन बाय लाईन एक एक गणपतीचे आम्ही दर्शन करणार आहोत. आता यात्रा सुरू करण्याच्या अगोदर गाडी पुढे ना नारळ फोडतो दादा, आणि समोर आपल्याला गावदेवी मंदिर पाहायला मिळणार आहे. तर चला, दादाचा नारळ फोडून झालेला आहे. आता आपण आपल्या यात्रेला सुरुवात करूया. सकाळी सकाळी सुरुवात करतोय, त्यामुळे खूप अंधारे पाहू शकता. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो, सकाळ सकाळी निघलेलो, खूप जास्त थंडी होती आणि अंधार पण पाहू शकता खूप जास्त आहे. आणि मित्रांनो, आम्ही दर्शन कशा प्रकारे घेणार आहोत म्हणजे अष्टविनायकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने ते तुम्हाला मी सांगतो. सर्वात आधी आम्ही मोरगावच्या मोरेश्वरला जाणार आहे, नंतर सिद्धटेक सिद्धिविनायक मंदिराला, पाली बल्लारेश्वर, महाडचा वर्धविनायक मंदिर, थेऊरचा चिंतामणी मंदिर, मग लेण्याद्रीचा गिरिजात्मज आणि ओझरचा विघ्नेश्वर मंदिर आणि रांजणगावचा महागणपती. तर मित्रांनो, पुन्हा ना आम्ही मोरगावच्या मोरेश्वरचे म्हणजे अष्टविनायकामधल्या पहिल्या गणपतीचे पुन्हा दर्शन घेऊन आहे ना अष्टविनायकाची यात्रा पूर्ण करणार आहोत, तेही शास्त्रशुद्ध पद्धतीने. तर मित्रांनो, पाठीने दादा, मम्मी आणि ताई बसलेले आणि पुढे मी ड्रायव्हर दादाच्या बाजूला बसलेलं. हे विनायक दादा आहे, हे स्वतः या गाडीचे ऑनर आहे. यांचे टूर्स अँड ट्रॅव्हल्सने ना आम्ही अष्टविनायकाची यात्रा पूर्ण करणार आहोत. आणि बघा, हे आमचे मांजरी आहे, लिली आणि डॉली. आणि मित्रांनो, सकाळचे ना 7:35 झाले. आणि बघा, हे आमच्या मांजरी आहे, ही डॉली आहे दादाकडं, आणि ताईकडे बसते, हिचं नाव लिली आहे. दोघी मस्तीखोर आहे आणि फर्स्ट टाइम त्यांना आहे ना आम्ही बाहेर घेऊन आलो, खूप भारी वाटते त्यांना पण. लिली आहे. तर मित्रांनो, आता आहे ना आम्ही बदलापूरला पोहोचलोय. इथून राईट मारल्यानंतर बदलापूर कर्जत हायवे चालू होतो. आम्ही या रस्त्याने चालू आहे म्हणजे लवकर पोहोचतो त्यासाठी. तर मित्रांनो, हे बघा, कर्जतमधील ना ठाकरे हॉटेल आहे, इथे आम्ही नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबलेलो. आता आतलं काही शूट झालं नाही का टेक्निकल इश्यूमुळे, जाऊ द्या. आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. या साईड लेफ्ट साईडला मारलं ना, लेफ्ट साईड गेलो की प्रवासाला सुरुवात, आणि राईट साईडला आपल्याला कर्जत पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आहे ना आम्ही जेजुरीला पोहोचलोय पुण्यामध्ये. तर आम्ही वरती गडावरती नाही जाणार आहे, फक्त खालून ना पायथ्याशी पाया पडणार आहे. आणि एंट्री करण्या अगोदर इथे आपल्याला पावती फाडावी लागते, म्हणजे 30-40 रुपयाची, ती आम्ही फाडली. आणि मित्रांनो बघा, इथे आपल्याला खूप सारे शॉप पाहायला मिळणार आहे. तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पूजे साहित्य, भंडारा वगैरे आणखी खूप सारे आहे, ते आपल्याला पूजे साहित्य इथं पाहायला मिळणार आहे. हेली, कुठे आलो आपण? हा हेली, हा जेजुरीला आलो ना. तुला पण पाय पडायचं का? डॉली, डॉली, ए डॉली. तर मित्रांनो बघा, आता आहे ना मुख्य द्वारापुढे पोहोचलो आपण जेजुरीच्या. लेफ्ट साईडला आपल्याला मंदिर पाहायला मिळणार आहे. तर फास्ट आम्ही दर्शन घेणार आहे, जास्त वेळ लावणार नाही, कारण की ना अष्टविनायकाचे दर्शन घ्यायचे आम्हाला, त्यामुळे, कारण की खूप लांब लांब आहे ना मंदिर, त्यामुळं. आता एखाद्या दुकानामधून ना पटकन आम्ही भंडारा विकत घेतो. भंडारा उधळून आम्ही लगेच निघणार आहोत. केलं तर मित्रांनो, ताईने घेतलेला आहे भंडारा, खूप भारी वाटतंय.
आणि गर्दी पण आहे आज मंगळवार असून सुद्धा ना खूप गर्दी आहे. तसं संडेला खूप गर्दी असते पण त्या मनाने आज मंगळवार असून सुद्धा गर्दी आहे. तर मित्रांनो पायथ्याशीने आपल्याला हे मंदिर पाहायला मिळणार आहे. परत कोणतं मंदिर आहे हे मला माहिती नाही. नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मंदिर कोणतं आहे. आणि बघा इथे ना आपल्याला भंडारा उतरायचा आहे पहिल्या शरीवरती. आमचे ना छानपैकी दर्शन झालेले आहे. लिली आणि डॉलीचे पण झाले पाहू शकता. त्या दोघींना पण ना भंडारा लावलाय. खूप भारी दिसतात दोघं आणि लोकांना पण खूप आवडत होत्या दोघीच्या दोघी. तर आता ना आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर बोला येलकोट येलकोट जय मल्हार सदानंदाचा येलकोट. तर मित्रांनो बघा आता ना आम्ही मोरगावला पोहोचलोय. मोरगाव 0 किलोमीटर म्हणजे आता आहे ना आम्ही आमच्या अष्टविनायकाच्या पहिल्या गणपतीला आम्ही पोहोचलेलो आहोत. बघा या साईडनी लेफ्ट मारला ना आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. आतमध्ये जायचे आणि आतमध्ये जाऊन पुन्हा आपल्याला राईट मारायचे. खूप वर्षापूर्वी आम्ही आलेलो ना तेव्हा इथे काहीच नव्हतं. आता तर खूप जास्त इथं पब्लिक झाली म्हणजे पूर्ण घरं वगैरे बनले. नाही तर पूर्वी ना काहीच नव्हतं. तर मित्रांनो बघा आता आहे ना आम्ही मंदिराच्या अगदी जवळ आलोय. समोरच आपल्याला मंदिर पाहायला मिळणार आहे. आणि बघा राईट साईडला मंदिर पाहू शकता. जैन मंदिर आहे पण खूप सुंदर मंदिर आहे. पूर्ण व्हाईट मार्बल पासून बनलेलं आहे आणि नक्षीकाम पाहू शकता. बघा तुम्हाला पण आवडेल नक्की हा मंदिर. एक नंबर वाटत होता. आता आपण मंदिराकडे जाऊया आपल्या. आणि बस इथे ना तुम्हाला पूजेत सर्व साहित्य मिळणार आहे. आणि समोरच बघा आपल्याला मोरगावचा मोरेश्वर मंदिराचे नाव वगैरे पण पाहायला मिळणार आहे. मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. इथे ना आम्ही बघा आता आहे ना मी लिलीला उचललंय. मम्मीने हारा फुलं वगैरे सर्व काय घेतलेले आहे. तर मित्रांनो बघा आता ना मी मंदिराच्या अगदी जवळ आलोय. या सीडीचरून आपल्याला वरती जायचं आणि खूप सुंदर वाटतंय. खूप छान वाटतंय मित्रांनो मला पण. इथे ना जसं गाण्यामध्ये ऐकलं ना अष्टविनायकाचं गाणं तुम्ही ऐकलंच असेल. जसं गाण्यामध्ये सांगितलं तसं आपल्याला इथं नंदी आणि कासव पाहायला मिळणार आहे मोठा. आणि बघा इथे श्री मोरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव. किती मोठी सुंदर कमान आहे. आणि मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थांचं मंदिर दाखवतो. बघा छोटंसं आहे पण भारी वाटतंय. स्वामींची मूर्ती खूप भारी आहे. तुम्ही जेव्हा इथे येणार बघायला जाऊ तो मला पण आवडेल. आता मी मंदिरामध्ये एंट्री करतोय. व्हिडिओ मी नाही काढते माझी ताई काढते त्यामुळं कारण की शिड्या चढताना मला व्हिडिओ बनवता येत नाही त्यामुळं आम्ही एंट्री करतो. तेव्हा वॉचमॅन दादा आम्हाला थांबवत होते का मांजरीला ना गाभाऱ्यात घेऊन नका जाऊ. तर आम्ही त्यांना बोललो त्या मांजरीला आम्ही गाभाऱ्यात नाही फक्त मंदिराच्या आतमध्ये नेतोय. पटांगणामध्ये ना ठेवूया आम्ही. बघा या साईडनी एंट्री आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. बघा या साईडने जायचे. इथे दीपमाळ पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. राईट साईडनी एंट्री आहे. तर मित्रांनो आता ना मी गाभाऱ्यामध्ये आलोय आणि मंदिर खूप सुंदर आहे आतून पण. आणि ते आपल्याला 2 मंदिर पाहायला मिळणार छोटे. या साईडला बघा आपल्याला ना बल्लार विनायक पाहायला मिळणार. गणपती बाप्पाचंच मंदिर आहे. आता ना आपण मध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. म्हणजे अष्टविनायकातल्या पहिल्या गणपतीचे पुण्यातील ते पहिले गणपती आपल्या अष्टविनायकाचे त्यांचे आपण दर्शन घेऊया. खूप भारी वाटतं. तर बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. आय होप मित्रांनो तुमचेही छानपैकी दर्शन झाले आणि माझेही झाले. तर मित्रा बघा आमचे दर्शन झाले. या रस्त्याने आम्ही बाहेर आलोय. इथे ना आपल्याला आणखी पण गणपती बाप्पाचे मंदिर वगैरे पाहायला मिळणार आहे. मला दाखवतो. आणि तुळशी वृंदावन पाहू शकतो बघा किती मोठा आहे. आणि मंदिराच्या बरोबर लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप मोठा आहे पण खूप छान आहे. आणि बघा या साईडला आपल्याला दानपेटी पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला दक्षिणे वगैरे द्यायची असेल तुम्ही त्या देऊ शकता. आणि बघा या साईडला ना आणखी आपल्याला गणपती बाप्पाचे मंदिर पाहायला मिळणार आहे छोटे छोटे. तर ते पण पाहूया आणि देवाचे पाया पण पडून घेऊया आपण. तर मित्रा बघा हे दक्षिण द्वार अर्थमंडप असं तिथे लिहिलेलं. इथे आपल्याला शिवपिंड गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे. आणखी पुढे पण हे बघा दाखवतो तुम्हाला. श्री हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानची मूर्ती पाहायला मिळणार आहे आपल्याला इथं. जय श्रीराम जय हनुमान. चला आणखी पण गणपती ते पण तुम्हाला मी दाखवतो पुढच्या बाजूलाच आहे. ते पाया पडून झाले. ते बघा या गणपतीचं नाव आहे ना महोदर आहे. श्री महोदर. इथे पण पाया पडून घेऊ आपण.
चला इथं दाखवले ना गणपती, आणखी पण आहे बघा. या साईडला ना आपल्याला लेफ्ट साईडला साक्षी गणपती पाहायला मिळणार आहे. आणि बघा हे मंदिराची ना बॅक साईड आहे, मोरेश्वर मंदिराची बॅक साईड आहे. मंदिर पण बघा किती मोठं आहे आणि सुंदर आहे मंदिर, पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. आणि बघा हे ना साक्षी गणपती आहे. याच्याबद्दल माहिती ना थोडा पुढे तुम्हाला देणार आहे व्हिडिओ मध्ये, तर नक्की तुम्ही ती माहिती ऐकू शकता. खूप भारी माहिती आहे. इथे पाया पडून झाले तर आणखी पण आहे ना मंदिर, ते पण मी तुम्हाला दाखवतो. इथून लेफ्ट साईडला जायचं आपल्याला. आणि बघा समोर तो झाड दिसून तिथे ना आपल्याला संत मोरया गोसावी यांचे मंदिर पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे पण आपल्याला छोटे मोठे मंदिरं पाहायला मिळणार आहे. आणि बघा या बाजूला पण दाखवतो तुम्हाला. चला आपण आतमध्ये जाऊन पाहूया. हे बघा या साईडला आपल्याला नवग्रह पाहायला मिळणार आहे. नवग्रहांच्या पाया पडून घेऊया आपण. हे बघा इथे नाव पण लिहिलेली. आणखी पुढचं पण दाखवतो कोणतं मंदिर आहे ते पाहूया आपण. आणि बघा हे लंबोदर मंदिर आहे. गणपती बाप्पाचे दर्शन झाले. आणि बघा इथे ना आपल्याला श्री योगेंद्रजी महाराज यांची पण मूर्ती इथे पाहायला मिळणार आहे. पावसाचं नाव पण लिहिलेलं आहे. तर यांचे दर्शन झाले. आणखी पुढे पण जाऊन आपण पाहूया आपल्याला कोणते गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे. इथे नागदेवताची मूर्ती आहे बघा पाहू इथं. आणखी पुढे पण आहे बघा इथे पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे. विघ्नहर श्री विघ्नहर गणपती. सध्या लॉक लावलं त्यामुळे बाहेरून दाखवतो, आतमध्ये जाता येणार नाही आपल्याला. आणि इथे बघा दत्तगुरूंची मूर्ती आहे. तर यांचे तर पाया पडले. आणखी पुढे पण आहे ते पण पाहूया आपण. इथे बघा देवीची मूर्ती आहे. देवीचं नाव काय ते दाखवतो तुम्हाला. इथे लिहिलं आहे मयुरा देवी. तर देवीचे पण पाया पडून झाले. आणि बघा इथे होम वगैरे केलं जातं. आता आपण बाहेर निघूया. आणि बघा इथे पण आपल्याला दीपमाळ पाहायला मिळणार आहे. आणि इथे तुम्हाला ना कासव उंदीर आहे ते पण दाखवतो. सध्या काचेमध्ये बंद आहे, म्हणजे बघा तुम्हाला दाखवतो. बघा उंदीर बघा पुन्हा काचेमध्ये पॅक केलं आहे. तुम्हाला दिसते का माहिती नाही, पाहू शकता. पुन्हा चांदीपासून बनला असेल त्यामुळं. आणि बरोबर समोर आपल्याला मंदिर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो बघा इथे आपल्याला 50 रुपयामध्ये मोरया अन्नछत्र पाहायला मिळणार आहे. मंदिराचे अन्नछत्र आहे इथं. मंदिराचे मुख्य गुरुजी ते इथे चालवतात. आपले भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांनी सुद्धा इथे येऊन व्हिजिट केलेलं आहे. मंदिराच्या या साईडला इथून सगळं आपल्याला चालत यायचे. आता आतमध्ये जाऊन पाहूया. आणि मेन म्हणजे ना मित्रांनो इथे सेल्फ सर्व्हिस असणार आहे. म्हणजे स्वतःचं ताट स्वतः आणायचे. फक्त ताट वाढलं जाईल, स्वतःचं ताट आणायचे, इथे बसायचे आणि जेवायचे. पोट भरून जेवू शकता, कोणीही तुम्हाला थांबवणार नाही. आणि जेवण पण आहे ना मित्रांनो खूप छान होतं. डाळ भात भाजी, शिरा होतं, लोणचं होतं. नक्की तुम्ही त्यानंतर या अन्नछत्राला तुम्ही व्हिजिट करू शकता. आपल्या भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांनी पण आहे ना या अन्नछत्राला व्हिजिट केलं आहे. जर मित्रांनो तुम्ही अष्टविनायकाची यात्रा करत असाल तर खूप सुंदर माहिती आहे मला या मंदिराच्या मुख्य गुरुजींनी दिली आहे. आतापर्यंत कोणाला माहिती नसेल, आय होप माहीत पण असेल. आपल्याला काय करायचं, एक नारळ विकत घ्यायचे. तेच नारळाने आपल्याला अष्टविनायकाच्या 8 गणपतीचे चरण स्पर्श करून आणायचे. नारळ बदली करायचा नाहीये. आणि यात्रा सुरू करण्या अगोदर आपल्याला साक्षी गणपतीची साक्ष घ्यायची. म्हणजे साक्ष म्हणून कोणतरी हवं ना का आपण अष्टविनायकाची यात्रा केली आहे. तर हेच ते साक्षी गणपतीचं मंदिर आहे. लेफ्ट साईडला मंदिरामध्ये आल्यावरती कोपऱ्यामध्ये इथे गणपती बाप्पाच्या साक्षीने आपल्या अष्टविनायकाची यात्रा सुरू करायची. आणि 8 गणपतीचे दर्शन झाल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या गणपतीला येऊन इथे देवाच्या साक्षीने आपण अष्टविनायकाची यात्रा पूर्ण केली असे देवाला सांगायचे. आणि हा जो नारळ असेल ना मित्रांनो सर्व ठिकाणी देवाचे स्पर्श करून आणलेला, त्याचे आपल्याला शिरा करायचे किंवा मोदक बनवून ना घरातल्यांनीच खायचे, बाहेर कुणालाही द्यायचं नाहीये. अशा प्रकारे तुम्ही तुमची यात्रा पूर्ण करू शकता. म्हणजे यात्रा पूर्ण झाली असे सांगायचे. आणि प्रत्येक ठिकाणी ना आपल्या कपाळाला शेंदूर लावायचे आहे. तर मित्रांनो आता ना आमचे मोरगावच्या मोरेश्वरचे दर्शन झाले आहे. आता दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकच्या सिद्धिविनायकला निघणार आहोत. आमचेही दर्शन झाले, तुमचेही आय होप दर्शन झाले असतील. तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर गाईज आता मी आलो अष्टविनायकामधील दुसऱ्या गणपतीला म्हणजे सिद्धटेकच्या सिद्धिविनायक टेम्पलला, म्हणजे अष्टविनायकाच्या दुसऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी. तर आता मी पोहोचलेलो आहे. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. तिथे आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन कसे होणार ते आपण पाहूया. तर मित्र बघा राजे उमाजी नाईक चौक या एरियाचं नाव आहे, राजे उमाजी नाईक चौक. आणि त्या साऱ्यांना स्टॉल्स वगैरे पण पाहायला मिळणार मंदिराच्या बाहेर. आणि इथे येण्यासाठी 3 रस्ते आहे. आणि या साईडनी मंदिर आहे. थोडं पुढे चालत गेलं तर लेफ्ट साईड आपल्याला मंदिर पाहायला मिळणार आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया. आणि बघा यासाठी एंट्री मंदिरामध्ये येण्यासाठी. आणि इथे आतमध्ये आलो ना मित्रांनो तर आपल्याला खूप साऱ्या ना उसाचे रसाचे मशीन पाहायला मिळणार आहे, रसवंती खूप साऱ्या. आणि बघा श्री सिद्धिविनायक सिद्धटेक
ही कमान आहे, किती भारी आणि खूप मोठी कमान आहे मित्रांनो. आणि एंट्री करतात बघा आपल्याला स्टार्टिंगला ते ना मूषक पाहायला मिळणार आहे. हे बघा किती भारी मूर्ती आहे, लहानावर भारी आहे. आणि इथून बरोबर समोर आपल्याला मंदिर पाहायला मिळणार आहे. बघा इथे आपल्याला मंदिर दिसतं बघा, हे ग्रीन कलरचा कापड दिसतो ना तिकडं. इथे ना आपल्याला पूजे साहित्य सर्व काय पाहायला मिळणार, हार वगैरे, फुल वगैरे पाहिजे, कंदी पिढे वगैरे पाहिजे, सर्व काय मिळणार आहे. आणि बघा हे मंदिर आहे मित्रांनो, 11 सीड्या चढून आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. तर चला मित्रांनो, आता आहे ना आम्ही आतमध्ये चाललोय मंदिरामध्ये आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत. म्हणजे पुण्यातील अष्टविनायकामधील सेकंड गणपती आहे, सिद्धटेक सिद्धिविनायक मंदिर. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि मंदिर पण खूप छान आहे मित्रांनो. चला आता ना आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन आहे ना गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता ना मी मंदिरातून बाहेर आलोय, जास्त वेळ काय व्हिडिओ बनवता आला नाही. आता आपण आपल्या तिसऱ्या गणपतीला म्हणजे पालीच्या बल्लाळेश्वरला निघणार आहोत. आय होप तोही व्हिडिओ तुम्हाला आवडेल. तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? तर मित्रांनो, रात्री का आमचे ना गणपती बाप्पाचे दर्शन झाले नाही, कारण की रात्री आम्ही लेट आलो. 10ला 5 कमी होते तेव्हा आलेलो, त्यामुळे उशीर झाला. तर मंदिर बंद झालेले. आता सकाळचे वाजले 6:30. तर आम्ही सकाळी सकाळी दर्शन घ्यायला चाललोय, म्हणजे लवकर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या गणपतीच्या दर्शनाला निघणार आहोत. तर चला मग जाऊन पाहूया आपले दर्शन कशा प्रकारे होणार ते. तर मित्र बघा, सकाळी सकाळी निघालो, त्यामुळे खूप थंड पण वाटतंय आणि ना अर्ध्यापेक्षा जास्त दुकानं बंद आहे. कारण की इतक्या सकाळी सकाळी तर दुकानं उघडणार नाही, तरी काही दुकानं उघडे जिथे तुम्हाला प्रसाद वगैरे मिळू शकते. तिथून राईट साईडला आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तर आता आपण मंदिराकडे निघालो. इकडे पण दुकानं बंद आहे. तर मित्रांनो बघा, मंदिर आहे ना अगदी जवळ आले. या मंदिरामधून आपल्याला जाण्यासाठी पालीच्या बल्लाळेश्वर जाण्यासाठी मार्ग आहे. सर्वात आधी ना परंपरेनुसार सर्वात प्रथम आपल्याला ना दुंडी विनायक या गणपतीचे दर्शन घ्यायचे. बघा हे मंदिर आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचे. तर चला आतमध्ये जाऊया. आणि खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो आहे पण, आणि मूर्ती पण खूप मोठी आहे, दगडामधली आहे, स्वयंभू आहे. तुम्हाला जवळून दाखवतो म्हणजे. आणि बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर बघा मित्र, किती सुंदर आहे मूर्ती गणपती बाप्पाची, आणि पूर्ण दगडामध्ये आहे, अखंड दगड आहे. चला या साईडने तर आपले दर्शन झाले. आणि बघा या इथूनच रस्ता जाण्यासाठी म्हणजे पालीच्या बल्लाळेश्वरला जाण्यासाठी मार्ग आहे या साईडनी. सध्या कोणी नाही ना सकाळी सकाळी, त्यामुळे लाईन वगैरे काय लावायची गरज नाही, सर्व आपण जाऊ शकतो. बघा या साईडनी राईट साईडनी मंदिरामध्ये जाण्यासाठी मार्ग आहे. तर मित्रांनो, आता मी मंदिराच्या अगदी जवळ आलोय. मित्रांनो एंट्री केलेलं आपल्याला मंदिर दिसणार आहे, म्हणजे गणपती बाप्पाचे दर्शन होतील. आणि सकाळी सकाळी ना इथे भजन पण चालू आहे, तुम्ही ऐकू शकता, खूप छान वाटतंय. बघा इथे मूषक पण आहे. आता आपण ना गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया गाभाऱ्यामध्ये जाऊन. आणि दोन्ही साईडला आपल्याला गणपती बाप्पाचे छोटे मंदिर पण पाहायला मिळणार आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो, आता ना मी मंदिरातून बाहेर आलोय, आणि या साईडने एक्झिट आहे. आणि बरोबर मंदिराच्या बॅक साईडला म्हणजे समोरच्या साईडला ना आपल्याला तलाव पाहायला मिळणार आहे. हो तुम्हाला दाखवतो मी. या साईडला तलाव आहे, जर तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही जाऊन इथं पाहू शकता. आम्ही काय जास्त वेळ थांबलो नाही, कारण की आणखी पण मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे होते, त्यामुळं. हे ना बल्लाळेश्वरच्या मंदिराची बॅक साईड आहे. फ्रंट साईडनी बघता येणार नाही, कारण की पूर्णपणे पत्र्याने पॅकिंग केलं आहे, त्यामुळे दिसत आहे. ही बॅक साईड आपल्याला रांगोळी वगैरे पाहायला मिळणार आहे. तर गाईस फायनली माझे आहे ना पालीच्या बल्लाळेश्वरचे दर्शन झाले. आय होप तुमचेही झाले असतील. थोडा वेळ का नाही झाले. तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरू करूया, म्हणजे महाडच्या वर्धविनायकाला जाऊया आपण. तर मित्रांनो, आता आहे ना मी महडच्या वर्धविनायकला आलोय. हे मंदिर आहे, आणि मंदिराच्या आणखी बाजूला बघा, या बाजूला आणखी एक मंदिर आहे. इथे ना आपल्याला गावदेवी मंदिर पाहायला मिळणार आहे. तुम्हाला दाखवतो, पुढे जाऊन बघूया आपण थोडं. आणि बघा मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला काही स्टॉल्स पाहायला मिळणार आहे, म्हणजे खूप सारे स्टॉल्स आहेत. ते आपल्याला पूजा सामग्री वगैरे पाहायला मिळणार. इथे पण आम्ही सकाळी सकाळी लवकर आलो, त्यामुळे ना गर्दी वगैरे काय नाही, पूर्ण मोकळं होतं. तर लवकर लवकर आमचे दर्शन झाले. नाही तर एरवी जर तुम्ही वाराच्या दिवशी आले ना, तर तुम्हाला खूप गर्दी पाहायला मिळणार आहे इथं. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आणि बघा इथे लिहिलंय दर्शनासाठी रांग, या साईडनी एंट्री मंदिरामध्ये जाण्यासाठी. सरसळ आपल्याला आतमध्ये चालत जायचे. आणि बघा हे मंदिर आहे, समोर तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे. खूप भारी मंदिर आहे, खूप मोठं आहे, प्रशस्त आहे. हे बघा इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, छोटंसं आहे मंदिर. आणि बघा या मध्यभागी आपल्याला शिव मंदिर पाहायला मिळणार आहे. हे बघा इथे, आणि या साईडला आपल्याला पार्वती देवी पाहायला मिळणार आहे.
तो बोला हर हर महादेव. तर चला, महादेवाचे दर्शन झालेले आहे. आता आपण यांना गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. आता दर्शन झालेले आहे आमचे. आम्ही पण बाहेर निघतोय. हे मंदिराच्या बॅक साईडला आहे आणि मंदिराच्या बाहेर निघलो बॅक साईडनी तर आपल्याला इथे ना दत्त मंदिर आणि आहे ना राहू केतू आणि हनुमान मंदिर पाहायला मिळणार आहे. आणि मंदिराच्या बॅक साईडला बघा आपल्याला तलाव पण पाहायला मिळणार आहे. खूप भारी वाटत होतं. आणि या साईडला ना आपल्याला भोजनालय पण पाहायला मिळणार आहे. बघा इथे लिहिलेलं आहे भोजनालय. आणि धर्मशाळा पण आहे. तर तुम्हाला राहण्याची सोय वगैरे असेल, राहायचं वगैरे असेल ना तिथे राहण्याची सोय पण आहे. तर तुम्ही स्टे पण करू शकता. सरळ आपल्याला पुढे चालत चालत जायचंय आणि वातावरण खूप भारी दिसतं. म्हणजे बॅक साईडचं झाडं वगैरे ना खूप भारी वाटत होतं. हे बघा हे तलाव आहे. आणि समोर बघा आपल्याला दत्तगुरु, राहू केतू आणि हनुमान मंदिर पाहायला मिळणार आहे. तर चला मग मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया देवाचे. आणि जास्त काय मोठा व्हिडिओ बनवला नाही. सर्व व्हिडिओ मी थोडा शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवतोय. म्हणजे फक्त नक्की दर्शन झाले पाहिजे त्या हिशोबाने. हे बघा इथे राहू केतू आणि शनिदेव आहे आणि हनुमंत आहे. आणि मित्रांनो हे तलावाकडे जाण्यासाठी बघा ही कमान आहे आणि इथे आपल्याला अष्टविनायक पाहायला मिळणार आहे. तर मित्र बघा किती मोठा तलाव आहे. तर मित्रांनो इथे दर्शन झालेले आहे आपले. आता आम्ही निघतो आमच्या पुढच्या गणपतीला म्हणजे थेऊरच्या चिंतामणीसाठी. तर पाहूयात ते प्रवास कशा प्रकारे होणार, दर्शन कशा प्रकारे होणार आहे. तर मित्रांनो आता आहे ना आम्ही थेऊरला पोहोचलोय. हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि हे झाड दिसतो इथून राईट साईडला एंट्री आहे. तिकडे मंदिर आहे आणि बरोबर बॅक साईडला ही दुकानं दिसत आहे ना त्याच्या बॅक साईडला ना समोर आपला पार्किंगसाठी जागा आहे. म्हणजे कार पार्किंग किंवा बाईक पार्किंग करू शकता. पे आणि पार्कचा ऑप्शन आहे. म्हणजे 30-40 रुपये तुम्हाला पे करावे लागतील तेव्हा तुम्हाला इथे गाडी पार्क करता येईल. तर मित्र बघा चिंतामणी मंदिराची ना मुख्य कमान आहे. तिथून आपल्याला एंट्री करायची आतमध्ये आणि इथे चेकिंग वगैरे होते. आणि लेफ्ट साईडला आपल्याला चपला वगैरे ठेवण्यासाठी जागा दिली आहे. म्हणजे तुम्हाला एक पिशवी दिली जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या चपलांना स्टोअर करायचे. बघा अशा प्रकारे व्हाईट पिशवी असणार आहे. आणि या साईडला बघा आतमध्ये आल्यानंतर राईट साईड आपल्याला अपंग आणि वृद्ध भाविकांसाठी आहे ना व्हीलचेअर वगैरे किंवा वॉकर वगैरे उपलब्ध करून देणार आहे. जर कुणाला हवी असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. आणि बघा मंदिर किती सुंदर दिसतं आणि छान आहे. झाडं वगैरे खूप भारी दिसते. आणि आपल्याला बघा या झाडाखाली ना मुंजे देवाचं मंदिर पाहायला मिळणार आहे. मंदिर बरोबर झाडाच्या खाली आहे आणि या साईडला आपल्याला मंदिर पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो. आणि वरती बघा कौलं वगैरे पाहायला. आणि बघा या साईडला तुम्हाला घंटा पाहायला मिळणार. तुम्हाला दाखवतो बघा खूप मोठी आहे. व्हिडिओमध्ये लहान दिसते पण प्रत्यक्षात खूप मोठी आहे ती. आणि बघा हे पूर्ण मंदिर आहे लाकडाने बनवलेलं. तर चला मित्रांनो आपण चिंतामणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊन ना आता गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत. तर बघा किती सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवतो मी. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि मित्रांनो ताई जिथून आली ना तिथून एक्झिट आहे मंदिरातून बाहेर येण्यासाठी. आणि समोरच्या आपल्या मंदिराच्या बाहेर निघल्यावरती आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळणार आहे. आणि इथे वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या पण आहे. आणि बघा मंदिर किती छोटं आहे. म्हणजे दरवाजा पाहू शकता. वाकून जायचं असेल जर तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर. आणि इथे बघा भोजनालय वगैरे आणि इथे तुम्ही देणगी पण देऊ शकता. आणि बरोबर बघा या साईडला आपल्याला विष्णू लक्ष्मी मंदिर पण पाहायला मिळणार आहे. हे बघा मंदिर आहे. मंदिराच्या चिंतामणी मंदिराच्या अगदी बॅक साईडला आहे मंदिर. तुम्हाला जवळून दाखवतो मी. बघा श्री विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. तर गाईज इथे ना माझे छानपैकी दर्शन झाले आहे थेऊरच्या चिंतामणीचे. आय होप तुमची झाली असेल. आता आपण आपल्या 6व्या गणपतीसाठी म्हणजे लेण्याद्रीच्या गिरिजात्मकसाठी निघूया. थोड्या वेळात आम्ही इथून निघणार आहोत. तर चला आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर गाईज बघा आता आहे ना मी लेण्याद्रीला पोहोचलोय आणि समोर जो डोंगर दिसतो त्याला लेण्याद्री म्हणतात. आणि त्या मंदिरामध्ये त्या डोंगरावरती जर आपल्याला गिरिजात्मज अष्टविनायकाच्या 6व्या गणपतीचे दर्शन होते. हे समोर लेण्या दिसतात ना तुम्हाला लायनीनी तिथेच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. खाली एक जणांना विचारलं त्यांनी सांगितलं लेण्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर पाहायला मिळणार आहे. एक माळ्यावरती वरती गेल्यावरती. आणि या साईडनी लेफ्ट साईडनी एंट्री आहे. दुकानं वगैरे सर्व काही आहे. आणि बघा मंदिराच्या खालच्या साईडला ना आपल्याला बघा इथे ना खूप सारे डेकोरेशनच्या वस्तू वगैरे मिळणार आहे. शॉपिंग करू शकता तुम्ही. आणि पूजे साहित्य वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे. पण फक्त आहे ना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. कारण की इथे ना चित्ता वगैरे फिरत राहतो ना त्यामुळे इथं सेफ नसतं रात्री. म्हणजे रात्री तुम्ही कुणीही येऊ नका. 6च्या नंतर इथं एंट्री बंद असते. म्हणजे सकाळ ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एंट्री असते फक्त. हे दुकानं वगैरे सर्व काही बंद होऊन जातात संध्याकाळी त्यामुळं. तर मित्रांनो इथे येण्यासाठी आहे ना जरा सांभाळूनच. कारण की इथे खूप माकडं खूप आहे. कोणत्याही वस्तू तुम्ही आणल्यानंतर खेचून घेऊन जातात. आणि मला काय व्हिडिओ बनवायला जमत नाही सीडी चढताना त्यामुळे दादा माझा व्हिडिओ बनवत होता.
आणि पाहू शकता पूर्ण रस्ता मोकळा आहे, काही दुकान वगैरे काय नाही. थकून गेलो तर एका ठिकाणी बसून गेलेलो. आणि बघा माकडांपासून वाचण्यासाठी नाही विनायक दादा आहे आमचे ड्रायव्हर, त्यांनी ना शर्टाच्या आतमध्ये सगळं नारळ वगैरे प्रसाद वगैरे लपवून ठेवलेलं, नाही तर ना प्रसाद वगैरे खेचून घेऊन जातात माकड. तर बघा आणखी जवळ पोहोचलोय लेण्यांच्या, खूप भारी दिसतंय. आणि बघा इथे सनसेट पण होतोय. आणि हे बघा मंदिराच्या पायथ्याशी सगळे गाव आहे. पुन्हा लुक दाखवतो तुम्हाला, खूप भारी दिसतंय, तुम्हाला नक्की आवडेल. आणि बघा हे पूर्ण आहे ना डोंगरामध्ये पूर्ण लेण्या कोरलेल्या आहे आणि खूप मोठ्या आहे. तर सर्व काही मी कव्हर करणार नाही कारण की एवढा टाइम नाही माझ्याकडं, कारण की खूप 1-2 दिवस तरी जातील जर पूर्ण लेण्या कव्हर करत गेलो तर. तर मित्र बघा हे ना मुख्य लेणी आहे आणि या साईडने आपण चालत चालत आलोय आणि इथे फर्स्ट फ्लोअरला जायचे आपल्याला. ते बघा त्या काकी येतात आणि त्या साईडनी त्या रस्त्यानी तो दरवाजा आहे, त्या दरवाजाने आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे. हे बघा इथे फर्स्ट फ्लोअरला ना मंदिर आहे, तर तिकडे जाऊन आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ. आणि बघा इथे माकड वगैरे पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडे कमी झाले म्हणजे डोंगरावरती चढून वगैरे गेले, इथे तिथे गेले त्यामुळे, नाही तर खूप सारे माकडं होती आम्ही आलो ना तेव्हा. हे बघा आता आपण मंदिरामध्ये चाललोय, किती मोठं स्पेस आहे आतमध्ये आणि आतमध्ये रूम पण आहे बघा इथे. तर मित्र पाहू शकता पूर्ण डोंगर आहे ना कोरून आतमध्ये आहे ना मंदिर बनवलंय, किती मोठं आहे बघा, पाहू शकता. आणि पूर्ण शांत वातावरण आहे. आणि बघा समोर आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर पाहायला मिळणार आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणपती बाप्पाचे माझे दर्शन झालेले आहे, आय होप तुमचेही झाले असतील. तर आता मी माझ्या पुढच्या गणपतीला म्हणजे 7व्या गणपतीला म्हणजे ओझरच्या विघ्नेश्वरच्या दर्शनासाठी निघणार आहे. तर बघूया ते प्रवास कसा होतो आणि कशा प्रकारे आपल्याला दर्शन मिळते तिकडे. चंद्रा. तर मित्रांनो आता आहे ना आम्ही ओझरला पोहोचलोय विघ्नेश्वर गणपतीच्या दर्शनाला. पाहू शकता किती सुंदर कमान आहे, खूप भारी वाटते. हे बघा श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर. आता इथून पुढे आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होतील. तर मित्रांनो मंदिराच्या ना अगदी जवळ पोहोचलोय. इथे ना आपल्याला एंट्री फी पे करावी लागणार आहे, जास्त काय नसते, 50 रुपयाच्या आतमध्ये असतात. ती पे केली आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कार वगैरे पार्किंग करण्यासाठी जागा वगैरे सर्व काय अवेलेबल आहे, तुम्हाला पुढे दाखवतो मी. आणि बघा याच ठिकाणी ना कार वगैरे पार्किंगसाठी ना खूप मोठी जागा आहे. आणि श्री क्षेत्र ओझर आणि या साईडला मंदिर बघा तुम्हाला दिसाल, ते गोल्डन कलरचं दिसणार ते मुख्य मंदिर आहे. तर सध्या व्हिडिओ मी नाही बनवत आहे, दादा व्हिडिओ माझा बनवतोय आणि मी पुढे पुढे चालतोय कारण की खूप उशीर झाला ना त्यामुळं मंदिर नाही तर बंद होऊन जाईल. आणि बघा या साईडला ना आपल्याला मंदिराचा परिसर पाहायला मिळणार, खूप सारे दुकानं होते. आणि या ठिकाणी बघा भक्त निवास आहे आणि इथे बघा 2 हत्ती ठेवलेले, किती मोठे आणि खूप सुंदर होते. जर तुम्हाला प्रसाद वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला इथे बाहेर पण मिळणार आहे आणि मंदिराच्या अगदी जवळ पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि पुढे गेलो आता लेफ्ट साईडला आपल्याला हनुमंताचं मंदिर पाहायला मिळणार आहे. आणि बघा श्री विघ्नहर्ता हे मंदिर आहे मित्रांनो. थोडं आणखी पुढे गेलं मंदिर स्टार्ट होत आहे. आणि बघा मंदिराच्या बाहेर आपण निघलो ना तर इथे पण आपल्याला आहे ना मंदिराच्या बाहेर पूजे साहित्य वगैरे हार फुलं वगैरे सर्व काय मिळणार आहे. आणि ते चप्पला स्टँड पण आहे चप्पल वगैरे काढण्यासाठी, तर तुम्ही काढू शकता. आता आपण आतमध्ये जाऊया आणि खूप भारी वाटतंय, आय होप तुम्हालाही कळत असेल. जर तुम्ही प्रत्यक्षात बघितलं तुम्हाला नक्की आवडेल, ज्यांनी ज्यांनी दर्शन घेतले असेल अष्टविनायकाचे या मंदिराचे, तर नक्की माहीत असेल मंदिर किती सुंदर दिसतंय. आणि बघा या साईडनी यांची आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा इथे आरती चालू होती. तर मित्रांनो छानपैकी आमचे दर्शन झाले गणपती बाप्पाचे. आता आम्ही मंदिरातून बाहेर निघलोय आणि याने मित्रांनो ही मंदिराची बॅक साईड आहे, तेव्हा पाहू शकता. आणि बघा ही मंदिराची बाहेरची साईड आहे आणि बघा दीपमाळ पाहू शकता किती मोठी आहे. आणि बघा आणखी दाखवतो तुम्हाला, खूप सुंदर होतं इथं, बघा मला दाखवतो. इथे ना आपल्याला श्रीरामाची मूर्ती पाहायला मिळणार आहे, तर किती मोठी आणि सुंदर आहे. आणखी खूप साऱ्या देवांच्या मूर्त्या होत्या इथं.
मूषक होते गणपती बाप्पा. तर मित्रांनो, ओझरच्या विघ्नेश्वरचे आमचे दर्शन झालेले आहे. आय होप तुमचे झाले असतील. आता अष्टविनायकातला मधल्या 8व्या गणपती म्हणजे रांजणगावला आम्ही निघतोय, तर पाहूया तिकडचे दर्शन कसे होते. तर मित्रांनो, फायनली ना आम्ही अष्टविनायकातल्या आता 8व्या गणपतीला म्हणजे रांजणगावच्या महागणपतीला पोहोचतोय. हे बघा, इथे पाहू शकता श्री महागणपती रांजणगाव आणि कमान पाहू शकता किती मोठी आहे. खूप भारी वाटतंय प्रवास करून. आणि बघा, इथे कमानमध्ये पण आपल्याला अष्टविनायक पाहायला मिळणार आहे. तुम्हाला दाखवतो. पाहू शकता संपूर्ण अष्टविनायक आपल्याला लाईनीने इथे पाहायला मिळणार आहे. आणि सर्वांची नावं वगैरे पण लिहिली आहे. तर तुम्हाला नावं वगैरे माहिती नसतील तर तुम्ही वाचू पण शकता. 4 त्या साईडला आणि 4 या साईडला आहे. तर मित्र बघा, रांजणगाव महागणपतीकडे जाण्यासाठी मार्ग या साईडनी मंदिरामध्ये जाण्यासाठी मार्ग आहे. आणि बघा, इथे आतमध्ये आपल्याला चेकिंग वगैरे केल्याच्या नंतर आतमध्ये जाऊन देणार आहे. तर सर्वात आपण चेकिंग वगैरे करून घेऊ, मग आतमध्ये जाऊया. सीड्या उतरताना किंवा चढताना मला व्हिडिओ बनवता येत नाही, त्यामुळे दादा माझा व्हिडिओ बनवत होता. हे बघा, दर्शनात जाण्यासाठी या साईडनी रांग आहे. आम्ही लवकर निघत होतो कारण की रात्र झाली ना. जर थोडा पण उशीर झाला तर मंदिर बंद होऊन जाईल, मग दुसऱ्या दिवशी दर्शन घेता आले असते. त्यामुळे आम्ही लवकर निघत होतो आणि जास्त काही लोक नव्हते, 7-8 जण होते फक्त. तर लवकर निघत होता. मंदिर अगदी जवळ आले, तुम्हाला दाखवतो. ते भारी वाटतंय. फायनली आपण पोहोचलो मंदिराच्या जवळ. बघा, मंदिराचा परिसर आहे हा. तर मित्रांनो, आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये आलोय. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता ना आमचे दर्शन वगैरे झालेले. तर आम्ही ना बाहेर निघालो. तर इथं बघा, आम्हाला मंदिराच्या अगदी बॅक साईडला ही बावडी पाहायला मिळाली. तिथे ना आपल्याला महादेवाचं मंदिर पण पाहायला मिळणार आहे. शिवपिंड इथं आणखी एक मंदिर, ते माहित नव्हतं, नाव वगैरे नव्हतं तिकडं. तर बोला हर हर महादेव. बघा, अशा प्रकारे. चला आता इथून बाहेर निघूया आपण. तर गाईज, अष्टविनायकामधले 8ही गणपतीचे आमचे दर्शन झालेले आहे. आता आम्ही पुन्हा आहे ना पहिल्या गणपतीला म्हणजे मोरगावला उद्या सकाळी निघणार आहोत. तर गाईज, फायनली ना आमची अष्टविनायकाची यात्रा शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे स्टेप बाय स्टेप म्हणजे एक गणपती, दुसरा, तिसरा असं 8ही गणपतीचे दर्शन झालेले आहेत. आता आम्ही पुन्हा आहे ना शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे आम्ही जो नारळ मोरगावला घेतलेला, तो नारळ सर्व गणपतीला स्पर्श करून आणलेला आहे आणि साक्षी गणपती समोर उभं राहून आणि देवाला आम्ही सांगणार आहोत, देवा तुझ्या साक्षीने आम्ही अष्टविनायकाची यात्रा पूर्ण केलेली आहे. म्हणजे आहे ना, अशा पद्धतीने आपण अष्टविनायकाची यात्रा पूर्ण केली अशी गृहीत धरली जाते. आणि खरंच मित्रांनो, खूप भारी वाटतंय. अष्टविनायकाची यात्रा पूर्ण झाली आमची फायनली. खूप दिवसाची इच्छा होती, ती पूर्ण झाली माझी पण. आणि फायनली आम्ही मोरगावला पोहोचलोय म्हणजे 8ही गणपती दर्शन घेऊन. आता मोरगावच्या गणपतीचे पुन्हा दर्शन घेऊन साक्षी गणपती दर्शन घेतो. आणि ते बघा, श्री स्वामी समर्थाचं खूप सुंदर मंदिर बनवलं छोटं. आणि व्हिडिओ आहे ना माझा दादा बनवत होता माझा. आणि बघा, इथे आपल्याला नंदी पाहायला मिळणार आहे, कासव आहे. चला फायनली आता आम्ही मोरगावच्या मोरेश्वरचे दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो, मंदिरामध्ये आलो ना तर मोरया स्वामी यांचे पण दर्शन घ्या, कारण की आपण म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया, ते मोरया स्वामी हेच आहे. त्यांचे नक्की दर्शन घ्या तुम्ही. मंदिरामध्ये आलो, राईट साईडला यांचं मंदिर अगदी छोटं मंदिर आहे, बॅक साईडने दिसणार नाही, तर तुम्ही वाचत असाल तुम्हाला दिसणार आहे. आणि या साईडला राईट साईडला आपल्याला साक्षी गणपतीचं मंदिर पाहायला मिळणार आहे. तर नक्की तुम्ही साक्षी गणपतीच्या साक्षीने आपली यात्रा सुरू करू शकता. तर आय होप नेक्स्ट टाइम जे कुणीही येतील त्यांचे दर्शन सुद्धा अशाच शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि व्यवस्थित पूर्ण होतील. तर गाईस, फायनली आमची ना अष्टविनायकाची यात्रा पूर्ण झाली आहे आणि व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि साक्षी विनायकाच्या साक्षीने पूर्ण झाली आहे. आय होप देवाला आमची यात्रा आवडली असेल. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. बाय. अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा.